असा कोणता व्यवसाय आहे जिथे तुम्हाला स्वतःची एकही वीट रचायची गरज नाही, पण एका सहीवर तुम्ही 50,000 ते 5 लाख रुपये एका दिवसात कमवू शकता? जरा विचार करा. नमस्कार मित्रांनो, केपी द एंटरप्रेन्योर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा व्यवसायाबद्दल बोलणार आहोत, ज्याला खरं तर किंग मेकर व्यवसाय म्हटलं जातं. हो, हा एक असा उद्योग आहे ज्यावर मंदीचा म्हणजे रिसेशनचा फारसा परिणाम होत नाही. का? कारण जोपर्यंत लोकांना राहायला घर हवंय, तोपर्यंत हा व्यवसाय थांबणार नाही. आपण बोलतोय रिअल इस्टेट एजन्सीच्या व्यवसायाबद्दल. आता अनेकांना वाटतं की यासाठी खूप मोठं भांडवल लागतं, पण आज आपण हेच समीकरण तोडणार आहोत. आपण बघणार आहोत की अगदी कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय कसा सुरू करता येतो. चला तर मग आपल्या विश्लेषणाच्या पहिल्या भागाकडे वळूया. पार्ट 1, द किंग मेकर ऑपॉर्च्युनिटी. बघा, या व्यवसायाचा पाया किती सोपा आणि मजबूत आहे. माणसाच्या 3 मूलभूत गरजा आहेत: अन्न, वस्त्र आणि निवारा. यातला निवारा म्हणजे घर. ही गरज कधीच संपणारी नाही. जोपर्यंत आपली शहरं वाढतायत, लोकसंख्या वाढतीये, तोपर्यंत घरांची मागणीही राहणारच. आणि जिथे मागणी असते, तिथे व्यवसायाची एक प्रचंड मोठी संधी उभी राहते. लोकांना वाटतं की रिअल इस्टेट म्हणजे बिल्डर होणं, पण खरा खेळ आहे तो खरेदीदार आणि विक्रेता यांना एकत्र जोडण्यात. अगदी बरोबर. आणि याला किंग मेकर का म्हणतात याचं कारण आपण जरा खोलात जाऊन समजून घेऊया. कल्पना करा, दुसरा कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल तर जागा, माल, कर्मचारी या सगळ्यावर लाखो रुपयांची गुंतवणूक करावी लागते. पण इथे तुमची मुख्य गुंतवणूक काय आहे? तुमचा वेळ, तुमचं बोलण्याचं कौशल्य आणि एक लायसन्स, ज्याचा खर्च साधारणपणे ₹10,000 असतो. आता विचार करा, या 10,000च्या गुंतवणुकीवर फक्त एकाच डीलमध्ये लाखो रुपये कमवण्याची ताकद या व्यवसायात आहे. हेच गणित, हीच संधी याला किंग मेकर बनवते. म्हणजे कमीत कमी भांडवलात प्रचंड मोठा परतावा. ही संधी फक्त कागदावरची नाही आहे. प्रत्यक्षात हे कसं साध्य करता येतं याचं एक जबरदस्त उदाहरण आपल्या समोर आहे. चला पाहूया आपल्या विश्लेषणाचा दुसरा भाग. पार्ट 2, द स्क्वेअर यार्ड्स ब्लूप्रिंट. रिअल इस्टेटमध्ये हार्डवर्कपेक्षा स्मार्ट वर्क किती महत्त्वाचं आहे, हे स्क्वेअर यार्ड्सच्या उदाहरणावरून अगदी स्पष्ट होतं. त्यांची सुरुवात खूपच सामान्य होती. विश्वास बसणार नाही, पण आज दिसणाऱ्या या एवढ्या मोठ्या कंपनीची पायाभरणी फक्त 3 लोकांनी एका लहानशा खोलीतून केली होती. हेच तर सिद्ध करतं की मोठी स्वप्न बघायला मोठ्या जागेची नाही, तर मोठ्या विचारांची, मोठ्या दूरदृष्टीची गरज असते. मग त्यांच्या यशाचं नेमकं रहस्य काय होतं? तर त्यांनी स्वतःला फक्त प्रॉपर्टी विकणारे एजंट म्हणून मर्यादित ठेवलं नाही. नाही. त्यांनी ग्राहकाला घर खरेदीच्या संपूर्ण प्रवासात मदत केली. म्हणजे प्रॉपर्टी शोधण्यापासून ते होम लोन मिळवून देण्यापर्यंत. आणि एवढंच नाही, तर रेंट अग्रीमेंट बोलून देण्यासारखी प्रत्येक सेवा त्यांनी एकाच छताखाली आणली. यालाच म्हणतात एंड टू एंड सर्व्हिस. आणि या एंड टू एंड सेवेमागे एक खूप मोठी बिझनेस स्ट्रॅटेजी आहे बघा. जेव्हा एखादा ग्राहक घर घ्यायला येतो, तेव्हा तो फक्त प्रॉपर्टी नाही शोधत, तर त्याला एक पूर्ण सोल्युशन हवं असतं. त्याच्या डोक्यात हजार प्रश्न असतात. चांगला वकील कुठे मिळेल? होम लोनची प्रोसेस काय आहे? डॉक्युमेंट्स कसे पूर्ण करायचे? स्क्वेअर यार्ड्सने काय केलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं स्वतःच दिली. याचा परिणाम ग्राहकाचा प्रचंड विश्वास तयार झाला. आणि या विश्वासातून फक्त एक नाही, तो उत्पन्नाचे अनेक मार्ग तयार झाले. प्रॉपर्टी कमिशन, लोन कमिशन, इंटिरियर डिझायनिंगचं कमिशन. प्रत्येक सेवेतून त्यांनी कमाई केली आणि एक असा शक्तिशाली ब्रँड तयार केला, जो फक्त घर विकत नाही, तर घर घेण्याचं स्वप्न सोपं करतो. आणि ह्या स्मार्ट वर्कचा परिणाम काय झाला? आज या कंपनीचा वार्षिक महसूल तब्बल 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. हे आकडे आपल्याला सांगतात की योग्य रणनीती असेल तर काहीही शक्य आहे. इतकंच नाही, त्यांची वाढसुद्धा अविश्वसनीय आहे. गेल्या फक्त 5 वर्षांमध्ये त्यांनी 200% जास्त वाढ नोंदवली आहे. हे दाखवतं की त्यांचं सेवा केंद्रित बिझनेस मॉडेल किती यशस्वी आणि वाढीसाठी योग्य आहे. त्यांच्या यशाचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे त्यांचे ग्राहक. आज त्यांचे 5 लाखांपेक्षा जास्त समाधानी ग्राहक आहेत, जे त्यांच्या ब्रँडवरील विश्वासाचं जिवंत उदाहरण आहेत. या संपूर्ण केस स्टडीचा एकच धडा आहे, जो आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवा. तो म्हणजे तुम्ही लोकांच्या जेवढ्या जास्त समस्या सोडवाल, तेवढा जास्त पैसा रिअल इस्टेटमध्ये तुमच्याकडे येईल. हा व्यवसाय फक्त घरं विकण्याचा नाही, तर लोकांच्या आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय घेताना त्यांना मदत करण्याचा आहे. ठीक आहे, स्क्वेअर यार्ड्सने तर हे सिद्ध करून दाखवलंय. पण आता खरा प्रश्न हा आहे की आपण हे कसं करू शकतो? चला, आता या विश्लेषणाच्या तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे जाऊया. पार्ट 3, युअर 4 स्टेप लॉन्चपॅड. रिअल इस्टेट एजन्सी सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त या 4 सोप्या पण अत्यंत महत्त्वाच्या पायऱ्या फॉलो करायच्या आहे. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे रेरा रजिस्ट्रेशन. एक अधिकृत आणि कायदेशीर एजंट होण्यासाठी तुम्हाला तुमच्या राज्याचं रेरा लायसन्स म्हणजे महाराष्ट्रासाठी महारेरा लायसन्स घेणं बंधनकारक आहे.
याची फी साधारणपणे 10,000 रुपयांच्या आसपास असते. ही या व्यवसायातली तुमची पहिली आणि सर्वात महत्त्वाची गुंतवणूक आहे, हे लक्षात घ्या. अगदी खरं आहे, या रेरा लायसन्सकडे खर्च म्हणून बघूच नका. ही एक गुंतवणूक आहे. का? कारण आजचा ग्राहक खूप हुशार आहे. तो कोणत्याही अनधिकृत एजंटसोबत व्यवहार करत नाही. रेरा लायसन्स तुमच्या नावावर असणं हा तुमच्या व्यावसायिकतेचा आणि विश्वासार्हतेचा पुरावा आहे. हे तुम्हाला कायदेशीर संरक्षण देतं आणि महत्त्वाचं म्हणजे ग्राहकाच्या मनात तुमच्याबद्दल पहिल्याच भेटीत विश्वास निर्माण करतं. त्यामुळे ही पायरी अजिबात वगळू नका. दुसरी पायरी आहे ऑफिस आणि नेटवर्क. सुरुवातीला मोठा ऑफिस घेण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही घरबसल्या किंवा एखाद्या छोट्या कोवर्किंग स्पेसमधनंही काम सुरू करू शकता. तुमचा लॅपटॉप आणि फोन हेच तुमचं ऑफिस आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे ते म्हणजे नेटवर्क. तुमच्या भागातले बिल्डर्स, डेव्हलपर्स आणि ज्यांना घर विकायचं आहे अशा घरमालकांची ओळखी वाढवा. तुमचं नेटवर्क जेवढं मजबूत तेवढा तुमचा व्यवसाय मजबूत होईल. आता वळूया तिसऱ्या पायरीकडे, ज्याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असते: कमाईचं गणित. या व्यवसायात पैसा नेमका कसा तयार होतो हे समजून घेऊया. चला हे गणित एकदम सोपं करून पाहूया. समजा तुम्ही 50 लाख रुपयांचा एक फ्लॅट विकला. मार्केटमध्ये साधारणपणे खरेदीदार आणि विक्रेता या दोघांकडून मिळून 2% कमिशन मिळतं. तर 50 लाखांवर 2% म्हणजे तुमची एका डीलवरची कमाई झाली तब्बल 1 लाख रुपये. आता कल्पना करा, तुम्ही महिन्यातून फक्त 2 असे व्यवहार यशस्वी केलेत, तर तुमची महिन्याची कमाई झाली 2 लाख रुपये. हे आकडे अशक्य नाहीयेत. योग्य प्रयत्नांनी हे नक्कीच शक्य आहे. आणि चौथी अंतिम पायरी आहे आपलं विशेष क्षेत्र निवडणं, म्हणजेच तुमची निश निवडणं. सगळ्याच प्रकारच्या प्रॉपर्टीमध्ये काम करण्याऐवजी एका प्रकारात तज्ज्ञ होणं नेहमीच फायद्याचं ठरतं. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही निवासी म्हणजे रेसिडेन्शियल प्रॉपर्टीमध्ये काम करणार आहात की व्यावसायिक म्हणजे कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये, की फक्त जमिनीच्या खरेदी विक्रीत, हे आधीच ठरवा. कारण तिन्हीचे ग्राहक आणि विकण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. रेसिडेन्शियलमध्ये ग्राहक आपलं घर शोधत असतो, त्यामुळे तिथे भावनिक निर्णय घेतले जातात. तर कमर्शियलमध्ये ग्राहक पूर्णपणे लॉजिकने विचार करतो. त्याला फक्त गुंतवणुकीवरचा परतावा म्हणजे ROI दिसतो. एकाच क्षेत्रात लक्ष केंद्रित केल्यामुळे तुम्ही त्यातले एक्सपर्ट बनता आणि तुमची एक वेगळी ओळख निर्माण होते. चला, आता तुम्ही व्यवसायाची नोंदणी केली, नेटवर्क बनवलं आणि आपलं क्षेत्रही निवडलं. पण ग्राहक कसे मिळवायचे? मोठ्या जाहिरातींवर पैसे खर्च न करता ग्राहक मिळवण्याची एक भन्नाट युक्ती पाहूया आपल्या चौथ्या भागात. पार्ट 4, द झिरो कॉस्ट मार्केटिंग हॅक. सुरुवातीला वर्तमानपत्रात किंवा मोठ्या होर्डिंगवर जाहिरात करण्यासाठी बजेट नसतं आणि खरं तर त्याची गरजही नाही. त्यापेक्षा एक स्मार्ट पद्धत वापरा. या पद्धतीला म्हणतात हायपर लोकल व्हिडिओ हॅक. आता यामागचं मानसशास्त्र समजून घ्या. लोकांना एका अनोळखी एजंटला फोन करायला संकोच वाटतो. पण जर तुम्ही तुमच्या परिसरातील प्रसिद्ध सोसायटी किंवा नवीन प्रोजेक्ट्सचे छोटे 1-1 मिनिटाचे वॉक थ्रू व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केले, तर तुम्ही आधीच ग्राहकाला काहीतरी व्हॅल्यू देत आहात. हे व्हिडिओ पाहून ग्राहकाच्या मनात तुमच्याबद्दल एक लोकल एक्सपर्ट अशी प्रतिमा तयार होते. तो तुम्हाला विक्रेता म्हणून नाही तर एक सल्लागार म्हणून बघायला लागतो आणि इथेच तुमचा अर्धा विजय झालेला असतो. आणि हे करणं खूप सोपं आहे. फक्त 4 पायऱ्या आहेत. 1. तुमच्या मोबाईलवर एखाद्या चांगल्या प्रॉपर्टीचा 1 मिनिटाचा व्हिडिओ बनवा. 2. तो व्हिडिओ Instagram रील्स आणि तुमच्या WhatsApp स्टेटसवर शेअर करा. 3. एक साधं कॅप्शन लिहा: या सोसायटीत घर शोधत आहात, सर्वोत्तम डीलसाठी मला कॉल करा. आणि 4. जे लोक तुम्हाला संपर्क करतील त्यांना ग्राहक बनवा. हा 0 खर्चाचा मार्केटिंग प्लॅन तुम्हाला तुमच्याच परिसरात एक ब्रँड बनवून देईल. मार्केटिंग झालं, कमाईचं गणित समजलं, पण या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य मानसिकता. चला, या प्रवासाच्या अंतिम टप्प्यात या खेळाचं वास्तव समजून घेऊया. पार्ट 5, द रियालिटी ऑफ द गेम. मित्रांनो, एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात ठेवा: रिअल इस्टेटचा व्यवसाय हा धैर्याचा खेळ आहे. इथे यश लगेच मिळत नाही. हे अगदी खरं आहे. असे महिने येतील की एकही व्यवहार होणार नाही. ग्राहक तुम्हाला 100 प्रश्न विचारतील. लोक 10 वेळा प्रॉपर्टी बघायला येतील आणि शेवटी नाही म्हणतील. या गोष्टींनी निराश व्हायचा नाही. हे या व्यवसायाचा एक भाग आहे. या अडचणीच तुम्हाला अधिक मजबूत आणि अनुभवी बनवतात. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा: तुमची एक यशस्वी डील तुमच्या मागच्या सर्व कष्टाची परतफेड व्याजासकट करते. तो एक चेक तुमच्या महिन्याभराच्या निराशेला एका क्षणात आनंदात बदलू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कामाकडे फक्त एक व्यवहार म्हणून बघू नका. इथे तुम्ही फक्त विटांचं घर विकत नाही आहात, तर तुम्ही कोणातरी आयुष्यभराचं स्वप्न पूर्ण करत आहात. त्यामुळे नेहमी प्रामाणिक राहा, आपलं नेटवर्क सतत वाढवत राहा आणि कितीही अडचणी आल्या तरी धीर सोडू नका. यश तुमचीच वाट पाहत आहे. मित्रांनो, जर तुम्हाला महारेरा लायसन्स काढण्याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस ऑनलाईन कशी असते हे पाहायचं असेल, तर खाली कमेंटमध्ये रेरा असं नक्की लिहा.
त्यावर एक विशेष प्रॅक्टिकल माहिती देणारा भाग आम्ही तुमच्यासाठी नक्की बनवू. KPD एंटरप्रेन्योरला सबस्क्राईब करा. चला एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.